नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर नजर टाकूया आजच्या टॉप 20 न्यूजवर. आज लोकसभेत नारी शक्ती वंदन अधिनियमासह लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्यासाठीचं विधेयक सादर करण्यात येईल. या 3 विधेयकावर सायंकाळी 4 वाजता मतदान होईल. विरोधकांचा आरोप आहे की या नवीन धोरणामुळे दक्षिण भारताच्या 5 राज्यांवर उत्तर भारतातील राज्यांचा प्रभाव वाढणार आहे. दक्षिण भारतात शिक्षण, नोकरी आणि धोरणांचे चांगले परिणाम आहेत, तर उत्तर भारतात अजूनही मूलभूत सुविधांची कमतरता आहे. विरोधकांचा असा विश्वास आहे की उत्तर भारतातील खासदारांची संख्या वाढल्याने देशाची दिशा ठरवणारे निर्णय घेतले जातील. यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर देत या आरोपांचा प्रतिवाद केला आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. विधानसभेतील संख्याबळ पाहता महायुतीचं वर्चस्व असण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर सर्वांचं लक्ष लागलं आहे. जर त्यांनी उमेदवारी दिली तर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसच्या भूमिकेवरही चर्चा सुरू आहेत. उद्धव ठाकरे निवडणूक न लढण्याचा इशारा देत असताना महायुती अतिरिक्त उमेदवार देऊ शकते आणि महाविकास आघाडीतील मतं फुटण्याची शक्यता आहे. ठाणे महानगरपालिकेतील MIM नगरसेविका सहर शेख ज्यांची बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात अडचण झाली आहे, त्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात 16 एप्रिल रोजी खेळल्या गेलेल्या सामन्यात दिसल्या. सहर शेख गेल्या 24 तासांपासून नॉट रिचेबल होत्या. मात्र त्यांनी इंस्टाग्रामवर स्टेडियमच्या गॅलरीतील व्हिडिओ शेअर केलाय, ज्यात त्यांनी गेम ओव्हर आणि तूने ना जाना तेरे जाने से क्या क्या हुआ या गाण्याचे शब्द पोस्ट केले आहे. TCSच्या नाशिक केंद्रात कर्मचाऱ्यांवरील लैंगिक छळाच्या प्रकरणी पोलिसांकडून कारवाई सुरू असून कंपनीने अंतर्गत चौकशी समिती स्थापन केली आहे. कंपनीच्या वार्षिक अहवालानुसार आर्थिक वर्ष 2020 ते 2021 ते 2024 ते 2025 या 5 वर्षांमध्ये लैंगिक छळाच्या तक्रारी 5 पट वाढल्या आहेत. या 4 वर्षाच्या कालावधीत महिलांवर अन्याय, अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न आणि इतर अशा अनेक महत्त्वाच्या घटनांचा समावेश आहे. या प्रकरणी 8 जणांविरुद्ध 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नाशिकमधील TCS कर्मचारी शोषण आणि जबरदस्तीने धर्मांतरण प्रकरणात मुख्य संशयित HR मॅनेजर निदा खान हिने अटक टाळण्यासाठी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केलाय. निदा खान गरोदर असल्याचा दावा करते आणि तिच्यावर अर्जावर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी तिचा शोध घेतला असून अनेक पथकं तिला पकडण्यासाठी काम करत आहेत. भोंदू अशोक खरात याला अटक होऊन आज 1 महिना पूर्ण झालाय. SIT चौकशीला अधिक गती दिली असून खरातला उद्या नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. न्यायालयीन प्रक्रियेच्या आधारे आवश्यक सर्व कायदेशीर कारवाई आणि चौकशी पूर्ण करण्यावर SITचा भर आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून उद्याच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. गेल्या शनिवारी नेस्को सेंटरमध्ये 9x9 या लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान काही विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक बिघडली. प्राथमिक तपासात अंमली पदार्थाच्या ओव्हरडोसमुळे 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर एक विद्यार्थी ICU मध्ये उपचार घेत आहे. वनराई पोलिसांनी काही व्यक्तींना अटक केली असून तपास सुरू आहे. नेस्को व्यवस्थापनाने या घटनेबद्दल शोक व्यक्त केलाय आणि उपचार घेत असलेल्या व्यक्तींना लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना केली आहे. त्यांनी दावा केला की कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सर्व सुरक्षा प्रोटोकॉल आणि सरकारी नियमांचं पालन केलं गेलं होतं. व्यवस्थापनाने स्पष्ट केलं की त्यांनी अंमली पदार्थाच्या वापराबाबत 0 टॉलरन्स धोरण अवलंबलं आहे आणि सध्या चालू असलेल्या पोलीस तपासात पूर्ण सहकार्य करत आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील लैंगिक शोषण प्रकरणाने राज्याला हादरवले. आरोपींनी मुलीला ब्लॅकमेल करत अश्लील व्हिडिओ तयार केले आणि त्यांना सोशल मीडियावर व्हायरल केलं. मुख्य सूत्रधार अहमद आयानसह 8 जणांना अटक करण्यात आली असून पोलीस तपासात अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहेत. आरोपांनुसार अयान आणि उजेर खान यांच्यात कोण जास्त मुली पटवणार या स्पर्धेच्या कारणांवरून व्हिडिओ तयार करणं आणि नंतर त्यांना व्हायरल करणं सुरू झालं. पैशावरून झालेल्या वादानंतर आता या प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर या आरोपीने त्याच्या वाढदिवसाचा जल्लोष एका रस्त्यावर साजरा केला. त्याचवेळी आरोपीला केक खाऊ घालणारे पोलीस कर्मचारी व्हिडिओत दिसले. डिसेंबर 2025च्या या व्हिडिओमध्ये आरोपीचे मित्र आणि अन्य आरोपी सहभागी असल्याचं स्पष्ट दिसतंय. तसेच एक सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 2 पोलीस कर्मचारी देखील घटनास्थळी उपस्थित होते. आरोपीला केक खाऊ घालणारे पोलीस आणि वाढदिवसाच्या जल्लोषात सहभागी होणारी पोलिसांची भूमिका गंभीर प्रश्न निर्माण करते. आरोपी आणि पोलिसांच्या घनिष्ठ संबंधांचा अंदाज यावरून वर्तवला जातोय. यामुळे या प्रकरणातील तपास निपक्षपातीपणे होईल का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आणखीन एक आरोपी प्रदीप कुमार रामसिंग उर्फ छोटू याला अटक केली आहे। उत्तर प्रदेशाच्या आग्रा येथून त्याला अटक करण्यात आली आहे। तपासात समोर आलंय की आरोपींना या कामासाठी मोठ्या प्रमाणात पैसे दिले गेले होते। प्रदीप कुमारचा सहभाग सिद्ध झाल्यानंतर तो 4 महिने पोलिसांपासून फरार होता। त्याने वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी अंडरवर्ल्ड गुन्ह्यात सहभागी झाल्याचं कबूल केलं आहे। पंढरपूर तालुक्यातील भोसे गावात सोशल मीडिया सेलिब्रिटी सोनाली नेताजी जाधव हिची हत्या करण्यात आली आहे। तिच्या प्रियकरानेच तुकाराम उर्फ बुवा वामन गावंधरे याने अनैतिक प्रेमसंबंधांमुळे तिची निर्घृण हत्या केली। सोनाली जाधव सोशल मीडियावर व्हिडिओ तयार करून प्रसिद्ध झाली होती आणि कौटुंबिक कारणांमुळे ती पतीपासून वेगळी राहत होती। या दरम्यान तिची ओळख तुकाराम सोबत झाली आणि ती प्रेमसंबंधात रूपांतरित झाली। मात्र तुकारामला सोनालीच्या चारित्र्यावर संशय होता आणि त्याने तिला इतर व्यक्तींसोबत बोलण्यास मनाई केली होती आणि या वादाच्या पार्श्वभूमीवर हाच घटक घातक ठरला, ज्यामुळे सोनालीचा जीव गेला। अहिल्यानगर जिल्ह्यात उन्हाचा पारा 41 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय। तीव्र उष्णतेची लाट पसरली आहे। या उष्णतेमुळे रस्त्यांवर ओस पडले असून बाजारपेठांमध्ये शुकशुकाट दिसतोय। शिर्डीतील साईबाबा संस्थानाने भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेतली असून विविध ठिकाणी मॅट्स आणि मांडव उभारले आहेत। त्यामुळे उन्हाच्या तीव्रतेमुळे शिर्डीला येणाऱ्या भाविकांची संख्या कमी झाली आहे। 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या काळात झालेल्या 12वीच्या आणि 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 दरम्यान झालेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे। 12वीचा निकाल एप्रिलच्या अखेरीस जाहीर होऊ शकतो। त्याचबरोबर 10वीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे। उत्तरपत्रिकांची तपासणी जलद गतीने पूर्ण होऊन गुणसंकलन कार्य युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। 3.5 मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा दिवस म्हणजे अक्षय तृतीया। या दिवशी सोनं खरेदी करण्याची परंपरा आहे। या दिवशी लोक मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी करतात। यामुळे सराफा बाजारात मोठी खरेदी होऊन सोन्याच्या दरात वाढ झाली आहे। आजच दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमसाठी 1,55,730 रुपये झालाय, तर मुंबईत तो 1,55,580 रुपये होता। आज दिवसाची सुरुवात होताच स्पॉट सोन्याचा भाव प्रति अंश $4,809.16 गेलाय। चांदीच्या दरात मात्र घसरण झाल्याचं दिसून येत आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे युरेनियम साठे अमेरिकेला देण्याची घोषणा केली होती, ज्यामुळे इराण अणुबॉम्ब तयार करू शकणार नाही असा दावा केला होता। परंतु इराणने ट्रम्पचा दावा खोडून टाकत सांगितलं की युरेनियम साठ्याबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही आणि हे खोटं आहे। यामुळे इराण अमेरिका युद्धाची स्थिती अजूनही अनिश्चित आहे। पाकिस्तानने युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इराणने पाकिस्तानी लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांच्या तेहरान भेटीनंतरही कोणतीही ठोस चर्चा न झाल्याचं स्पष्ट केलं आहे। अमेरिकेने रशियाच्या तेलावर पुन्हा निर्बंध लादले असून जागतिक तेल बाजारात किमतींमध्ये वाढ झाली आहे। भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय आणि युद्धाच्या परिस्थितीमध्ये रशियाने भारताला मोठ्या प्रमाणात तेल पुरवठा केला। अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसंट यांनी सूचित केलं की रशियाच्या तेलावर सूट वाढवली जाणार नाही। पुतीन लवकरच भारत दौऱ्यावर येणार असल्याची शक्यता आहे। गुरुवारी पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सवर 7 विकेट्सने सहज विजय मिळवला। मुंबईने क्विंटन डी कॉकच्या शतकी खेळीच्या जोरावर 196 धावांचं आव्हान ठेवलं होतं, पण पंजाबने 16.3 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 198 धावा करून हे लक्ष्य पार केलं। श्रेयस अय्यर आणि प्रभसिमरन सिंग यांच्यातील शतकी भागीदारीमुळे पंजाबला विजय मिळवता आला। मुंबईच्या क्विंटन डी कॉकने शतक झळकावलं, पण त्याच्या इतर साथीदारांनी प्रभावी कामगिरी केली नाही। पंजाब किंग्सने या विजयासह सलग दुसऱ्या विजयाची मालिका कायम ठेवली आहे। IPL 2026 मध्ये विराट कोहलीच्या शानदार प्रदर्शनासोबतच त्याच्या सोशल मीडियावर देखील काही अजीब घटनांमुळे तो चर्चेत आहे। मागील वर्षी अभिनेत्री अवनीत कौरच्या ग्लॅमरस फोटोला विराट कोहलीने चुकून लाईक केलं होतं आणि आता पुन्हा अशीच घटना घडली आहे। यावेळी विराटने जर्मन इन्फ्लुएन्सर लिज लाजच्या जुन्या इंस्टाग्राम पोस्टला लाईक केलं आहे। लिज लाज जी भारतीय संस्कृती आणि ट्रॅव्हल ब्लॉगसाठी प्रसिद्ध आहे। विराट कोहलीची मोठी फॅन आहे, परंतु ज्याने लिज लाजला फॉलो न करता तिच्या पोस्टला लाईक केलं, त्यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे। लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन तर्फे लता आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे भूमिपूजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते झालं। कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते। मंगेशकर कुटुंबाने आयुष्याला उत्सव म्हणून पाहण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे कार्यक्रम नियोजित वेळेतच पार पडला। फडणवीस यांनी मंगेशकर कुटुंबांच्या देशभक्तीचं कौतुक केलं आणि आशा भोसले यांच्या सकारात्मक जीवनाचा उल्लेख केला। तसेच सरकार या रुग्णालयात
मंत्रालयासाठी आवश्यक मदत करण्याची ग्वाहीही दिली आहे. बॉलिवूडमध्ये मोठ्या वयाचा अभिनेता आणि कमी वयाची अभिनेत्री यांचं समीकरण सध्या चर्चेचा विषय बनलंय. यलिना म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री सारा अर्जुन, जी रणवीर सिंग सोबत धुरंधर आणि धुरंधर द रिव्हेंज मध्ये काम करत होती, आता साऊथ सुपरस्टार धनुष सोबत रोमांस करताना दिसणार आहे. दोघांच्या वयात 22 वर्षाचं अंतर आहे. सारा 20 वर्षाची आहे तर धनुष 42 वर्षाचा आहे. या चित्रपटाची अधिकृत घोषणा झाली नाही, परंतु सारा अर्जुन आणि धनुष यांच्यातील रोमांस दाखवला जाऊ शकतो अशी चर्चा आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन तमिळ रसरन पचुमुथू करणार आहेत. या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. अशा महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा.